इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पदावरून पाय उतारावा यासाठी परत एकदा इस्रायली जनतेने ज्यूंनी रस्त्यावर येणं सुरू केलंय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हमासने हल्ला केल्यानंतर पॅलेस्टाईनवर इस्रायली चढाई केली, त्याच्या आधी ज्यू नागरिकांनी रस्त्यांवर येऊन खूप मोठी आंदोलनं केली होती आणि याच नेतन्याहू यांचा राजीनामा मागितला होता। पण हमासच्या हल्ल्यानंतर अतिशय आक्रमकपणे इस्रायलने ते आक्रमण मोडून काढलं। खूप महिने हे युद्ध सुरू आहे। हमासच्या ताब्यात इस्रायली काही बंदिवासात आहेत, पोलीस आहेत, त्यांना सोडवावं म्हणून आता ही नवीन मागणी करून लोक रस्त्यावर उतरलेत। दिसतंय राज्यभरात, देशभरात, त्यांच्या इथल्या भागात संघर्षाचे वेगवेगळे बिंदू आहेत। रशिया युक्रेनचं युद्ध, इराणचं आत्ता इस्रायलबरोबरचं झालेला संघर्ष, परत इस्रायल आणि हमासचं पॅलेस्टाईनचं संघर्ष, या सगळ्या मुद्द्यांवर आपण जगभरातनं चर्चा ऐकतो। पण या संघर्ष बिंदूंना आता कुठंतरी जागतिक स्वरूपात विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे संघर्ष सतत करून आपण कुण मानवजातीला कितपत उपकारक ठरवतोय की वेगळ्या संघर्षातून दुसऱ्या संघर्षात, तिसऱ्या संघर्षात घेऊन जातोय। वर्षानुवर्ष जर हे संघर्ष चालू राहिले तर या जगाचं काही खरं नाही असं आता दिसायला लागलंय। इस्रायलांची एक मानसिक स्थिती तयार व्हायला लागली या सगळ्या संघर्षात की हमास आणि हमासला पाठिंबा देणारे मुस्लिम यांना कायमचं नेस्तनाबूत करायचं, त्यांना निर्वंश करायचं आणि हे सगळ्या समस्या संपून टाकण्यासाठी एकदाच काय ते करायचं। पण मी 2 वेळा इस्रायलला झालो। इस्रायलमध्ये ज्या पद्धतीने ज्यूंनी आपलं राज्य, देश, शासन व्यवस्था उभी केली, ती जशी शून्यातून कसं उभं राहायचं हे आदर्श दाखवणारी आहे, त्याच पद्धतीने खूप ॲग्रेसिव्हली आक्रमकपणे काय करतात आणि त्याचा परिणाम काय होतो जागतिक पातळीवर, स्थानिक पातळीवर, याचं एक उदाहरण आहे। आपण हुनांचा किंवा या संदर्भातला इतिहास पाहिला तर ती एक परंपरा आहे की शत्रू पूर्ण नेस्तनाबूत करायचा, त्यांची लहान मुलंही मारून टाकायची की जेणेकरून पुढच्या काळात शत्रू उभा राहायला नाही पाहिजे। ही जी मानसिकता आहे ही मानवी जातीत, मानवी वंशात, जगभरात सगळीकडे दिसते। तिचा ह्या अनुवंशिक पद्धतीने जिथं जिथं आता गेल्या काही शेकडो हजारो वर्षात विकास झाला आहे त्यानुसार त्याच्या प्रतिक्रिया येतात असं मला या विषयातला अभ्यासक म्हणून वाटतं। प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा विचार करणारे लोक आहेत की समोरच्या माणसांचा संघर्ष काय आहे तो समजून घेऊन मिटवण्याऐवजी त्याला पूर्णपणे संपवणं आणि आपली सत्ता, आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं। इस्रायलचं आत्ता सध्या जे संघर्षाचं वातावरण आहे ते फक्त इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा मुस्लिम आणि ज्यू यांच्या संदर्भात नाही आहे, ते जगभरात त्याचे रेपरकेशन्स आहेत। अमेरिकेत त्याचे आंदोलन चालतात, युरोपात चालतात, मुस्लिम राष्ट्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते काहीतरी करतात। हा जागतिक स्वरूपाचा प्रश्न समजून घेताना स्थानिक पातळीवर आपण कुठल्या दिशेला जाणार आहोत हा पण विषय समजून घ्यायला लागेल। नेतन्याहूंबद्दल आता जी खतखत पुन्हा एकदा सुरू झाली युद्धानंतर, ती त्या पद्धतीचं एक विश्लेषण मला असं वाटतं की सर्व लोकांनी समजून घेतलं पाहिजे। आपल्याला या संदर्भातले काही विषय सुचवायचे असतील, माझ्या विषयांवर प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर नक्की याच्यावर कळवा।